इकडे मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 3000 कोटींची वाढ अपेक्षित आहे। गेल्या वर्षीच्या 52,619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55,000 कोटींवरती जाण्याची शक्यता आहे। एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 8,000 कोटींनी घटलेल्या आहेत, दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटलेले आहेत। पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेवून फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी देखील जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद सुद्धा होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपलेली होती आणि त्यानंतर गेल्या 1.5 वर्षापासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जातोय। गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।